NEPचं फुल फॉर्म आहे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी. कधी कधी अनवधानाने म्हणलं जातं न्यू एज्युकेशन पॉलिसी, पण त्याचं ओरिजिनल नाव आहे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी. हा झाला फुल फॉर्म, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण. कधीतरी पास झालं किंवा कुठल्या वर्षी पास होतं त्या वर्षाचं आपण नाव घेतो, म्हणून NEP 2020 अशी एक बिरुदावली किंवा असं एक नाव त्याचं झालेलं आहे. 29 जुलै 2020 ला केंद्र शासनाच्या मंत्रिमंडळाने NEPचा जो ड्राफ्ट होता त्या ड्राफ्टला एका अर्थाने मान्यता दिली. तो ड्राफ्ट म्हणजे धोरण आपण म्हणू, सुरुवातीचा ड्राफ्ट नंतरचं धोरण. ते धोरण आता ते हयात नाहीत, पण कस्तुरीरंगन थोर शास्त्रज्ञ यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती होती आणि त्या समितीने अतिशय अभ्यास करून हा NEPचा ड्राफ्ट तयार केला आणि मी मगाशी म्हणलं तसं 29 जुलै 2020 ला केंद्र शासनाने त्याला मान्यता दिली. थोडक्यात नावामध्येच आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण.